श्री स्वामी समर्थ. मी शीतल. एक टायमाला असं होतंय की घरात काहीच नसतंय किंवा पगार आलेली नसती, कुणाची पगार आलेली नसती, तर कुणाचं काय ऐन महिना अखेरच्या टायमाला सगळं संपलेलं राहतं. तर अशा वेळेला भाजी करताना आपल्याला शेंगाच्या कुट्ट्याशिवाय, म्हणजे कुणाला शेंगाचा कुट्टा लागतो, कुणाला तर अशा वेळेला मसाला वापरण्यात यावा की जेणेकरून आपण करून ठेवलो तर एक महिनाभर चांगला राहतो हा मसाला. शेंगाच्या कुट्ट्याची म्हणजे शेंगाच्या पावडरची जरूरत पडत नाही. तर मी तुम्हाला मसाला तयार करून दाखवणार आहे. तर मी माझं मसाला संपलेला आहे, तर म्हटलं आता मसाला असं मी तयार करू लागले तर तुमच्याशी शेअर करावं. तर मी घेतलेला एक वाटीभर बेसन पीठ. तर बेसन पीठ सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. वास सुगंध येईपर्यंत आपल्याला याला चांगलं असं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता अशा घरात थोडं का विना परेशानी येते, कधी माल संपतो, कधी झटपट अशी भाजी, कोणतीही भाजी करा तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकतो, वापरू शकतो. म्हणजे भाजी सुद्धा झटपट होती, तयारी करायची जरूरत पडत नाही. बेसन असं छान भाजलं गेलंय. आता हे थंड करायला ठेवूया. गॅस बंद करते. मसाल्याला लागणारं सामान म्हणलं तर मी घेतलेलं आहे तीळ सुद्धा भाजलेली होती, फक्त बेसन भाजायचं होतं म्हणून तुम्हाला रेसिपी दाखवली. तर तीळ भाजून घेतलेला आहे. खोबऱ्याचं किस आहे मधून, हे सुद्धा थंड करायला ठेवलं, हे सुद्धा भाजून घेतलं. शेंगा घेतल्यात, शेंगा सुद्धा हलकंसं भाजून घेतलेले होते, तेच घेतलेलं आहे. तर शेंगा सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे. मसाल्यासाठी मी घेतलेला आहे 1 चमचा, हे मोठा चमचा लाल तिखट, हे मोठा चमचा भरून धन्याची पावडर, 2 चमचा हळद. मसाले आपण वरण वापरतोच, त्याकरता थोडे मसाले घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मीठ अंदाजानुसार 1-2-4 चमचा घालायचे आहेत. भाजी करताना आपण वरण घालतोच मीठ. तीळ, पहिले तीळ घालून वाटून घेऊया. तर अशी तिळाची पावडर झालेली आहे, ह्याला काढून घेऊया. खोबऱ्याचं किस सुद्धा वाटून घेऊया, त्याचसोबत घालूया बेसन सुद्धा घालून घेऊया ह्याच्यातच. खोबऱ्याचं किस आणि बेसन हे सुद्धा झालेलं आहे बारीक, ह्याला सुद्धा काढून घेऊया. आता वाटून घेऊया शेंगा. जादा तयार करून ठेवायचं आहे, त्याकरता महिन्याचा मसाला तयार करून ठेवायचा आहे, त्याकरता जादा घेतलं आहे म्हणून वेगवेगळं वाटून घ्यायचं आलेलं आहे. थोडं जर वाटून घेत असाल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. तुम्ही 4-4 दिवसाचा सुद्धा मसाला तयार करू शकता. हे शेंगाचं पावडर बी तयार झालेली आहे. सर्व मसाले मिक्स करूया. माप जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व जिन्नस म्हणजे शेंगा, तीळ आणि खोबरं तिन्ही 1-1 वाटी घ्यायचं आणि बेसन तेवढे अर्धी वाटी घ्यायचं. सर्व जिन्नस भाजून छान असं सगळं मसाले घालून हलवून ठेवायचं एका डब्यामध्ये घालून. जेव्हा तुम्ही भाजी करताय, भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 चमचा जरी घातलं तर भाजीला चव बी छान येते. जायचं आहे गडबड जर असेल तर तुम्ही 2 मिनिटात भाजी तयार करू शकता, पूर्वतयारी सगळी राहिली तर. आणि अद्रक लसूणसुद्धा वापरतात, कोणी कांदा लसूण वगैरे खात नाहीत, तर त्या टायमाला आपण काय करायचं, हे असं सुक्कं तयार करून ठेवायचं. आणि कांदा लसूण जर खात असेल, म्हणजे लसूण आणि अद्रक जर खात असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालून वाटून ठेवू शकता. आपला मसाला तयार आहे, तर मी एका डब्यामध्ये घालून ठेवते. आणि जसं भाजी करायच्या टायमाला थोडं काढून मी घेत राहते. तर तुम्हीसुद्धा करून पहा. आणि महिन्याचा सामान किराणा बाजार तुम्ही जेव्हा भरता त्या टायमाला तुम्ही हे सगळं करून ठेवले तर महिनाभर तुम्हाला जास्त सकाळी गडबड राहते, तर सकाळच्या टायमाला तुम्हाला गडबड होणार नाही असा मसाला तयार करून ठेवलं तर. चला तर भरून ठेवते. चला तर मग हा मसाला तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर जरूर करा. आणि तो झालेला आहे मसाला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सिक्रेट मसाला तयार केला होता, तो सुद्धा